नमस्कार मित्रांनो, सज्ज झाला आहे बकासूर 21 तारखेला आणि 22 तारखेला. माहिती तुम्हाला माहिती आहे, काल मिळत होती. पळेल पण नाही, पण तो फिट झालेला आहे आणि त्याचा बॅनरसुद्धा पडलेला आहे बकासूरचा. आणि बघूया आज बकासूरचा फेरा होतो आहे का, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो काय चीज आहे आणि काय करू शकतो. कमबॅक होतं आहे त्याचं. कमबॅक एका मोठ्या नंदीसोबत. आत्ता एक चालू सीझनचा बादशाह म्हटला तरी चालेल असं नाव येतं आहे समोर बकासूरचं. बघूया कोण असू शकतो बकासूरसोबत, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळ दाखवतो हा बकासूर. अनेक सारे नंदी बैलगाडा शर्यत खूप चांगले पळतात आणि ते सुद्धा 2-3 नंबरच्या नंदीसोबत पळून गुलालामध्ये राहतात. परंतु काही नंदी अंधारामध्ये सुद्धा राहतात, परंतु 100% त्यांनासुद्धा वरती आणण्याचं काम आपण करू आणि करतो आहे सुद्धा. आणि आज मथुरचा वाढदिवस आहे मित्रांनो. मथुरला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच कामगिरी करत राहू मथुर, असाच कायम गुलालामध्ये राहू आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका मथुर. बकासूरचं नाव कोणासोबत जोडलं जातं? बकासूरचं नाव तुम्हाला मी सांगितलं, वारंवार पैरेची नावे जी आहेत ती समोर येत आहेत. आता तुम्हाला हिंट देतो, ह्यांच्यापैकीच बकासूरचा पैरा असू शकतो, असण्याची दाट शक्यता आहे. नक्की कोण आहेत हे नंदी मित्रांनो? बकासूरसोबत नाव जोडलं जातं आहे ते म्हणजे घाणदकरांचे नंदी आहेत, त्यांचं दुर्गा आणि बब्या. तुम्हाला माहिती आहे ह्या नंदींची कामगिरी कशी आहे, कशा पद्धतीनं कामगिरी करत आहेत. हे दुर्गा असो बब्या असो, मोठ्या मैदानामध्ये घरचा साज पळतो आणि फायनलमध्ये राहतो. कदाचित बकासूरच्या पैऱ्यामध्ये हे दोघेजण असू शकतील. हे दोघांची नावे समोर येत आहेत. मी वारंवार सांगतो आहे, सगळे म्हणतील की वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे पैरे का टाकतो आहे. मित्रांनो, जसं जसं मैदान जवळ येते तसे तसे पैरे जे आहेत ते हळूहळू समजायला लागलेत. पैरे मला माहीत आहेत, मी संध्याकाळी सांगेनच तुम्हाला. आणि बघूया बकासूरसोबत दुर्गा पळेल की बब्या पळेल. सागर शेठ कट्टरे, घाणंद पॉवर प्लस कराड यांचा दुर्गा आणि बब्या चांगले नंदी आहेत मित्रांनो. कटनाचं रान आहे. बब्या आणि बकासूर जोडी नाही ऐकायची मला वाटतं. ही पळाली तर काय पळतो बब्या. बब्याला कुणी मला वाटतं हलक्यात घेऊ नये. तो काय चीज आहे ना, तो मोठ्या मैदानामध्ये दाखवतो हा बब्या. बघूया बब्या आणि दुर्गा या दोघांमध्ये कोण असू शकतो. आणि अजून एक नाव जोडले समोर येतं, तर असू शकतं का? आत्ता चालू सीझनचा गुलालाचा बादशाह ज्या बैलाने संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं की जे मैदान झालं सोनेरा केसरीचं, त्या मैदानामध्ये रथी महारथी होते आणि वाटतसुद्धा नव्हतं गाडी फायनलला 1 नंबर करेल. मधूनच घुसला निकालात आणि निकाल घेतला. असा हा कोण आहे? सगळ्यांना माहीत आहे कोण आहे तो. कमेंट्समध्ये नाव सांगा त्याचं. सोनहिरेच्या मैदानामध्ये तो निकालात घुसला आणि निकाल घेतला, तोच आहे बकासूरसोबत असं जोडलं जाते. सगळीकडे चर्चा आहे. मला फोनसुद्धा करतायत काही लोक की हाच पैरा आहे म्हणून, परंतु फिक्स सांगू शकत नाही मी. कारण काय होते, फिक्स तुम्हाला संध्याकाळी सांगेन मी कोण आहे. परंतु हिंट दिली तुम्हाला. आलं तोंडात ना, भवानीचं नाव समोर येते कोरेगावकरांच्या. बघूया 3 नंदींचं नाव समोर आहे. भवानी, दुर्गा आणि बब्या या तिघांच्यापैकी एक जण आहे बकासूरसोबत. मी कोण आहे ते समजेल तुम्हाला. काय जांभळे येते त्यानं माणसं काय करते ते. आता व्हिडिओ चालू असले की असं रेकॉर्ड करते, स्टिकर आहे की नाही असं काढते ते व्हॉट्सअपला टाकते ते. मी लय बघितलं आहे ते काही जण, पण असू द्या.
काय त्यांना असं जर त्यांच्या ते असा आनंद मिळत असेल व्हिडिओ टाकण्यात स्टिकर टाकण्यात, टाकू द्या, काय नाही फरक पडत. बकासूरसोबत या तिघांची नावे जोडली जात आहेत. तिघांच्यापैकीच एक जण असेल. फैरे संध्याकाळी येतील फिक्स, कोण कोणासोबत पळू शकतो. आणि पुन्हा एकदा मथुरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.